बारीकडे हात लावली. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जागेवर स्थान पण राहायचं. यानंतर स्वागत समारंभ शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवश्री दीपक बोराडे यांचा सत्कार महादेव खरात, कुलदीप बोराडे, विशाल देशमुख, बाबा कातारे, उमेश बोराडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हे काय आलं इथे पुढं आलं कोण दोघं जण बघते. फिल्म बघायला लागते. कोण कोण दाखवायचं? तिघ जण. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शिवश्री बाळासाहेब काळे सर यांचा सत्कार बाजीराव बोराडे, संदीप बोराडे, गजानन बोराडे, भागवत बोराडे, शिवाजी अहमद हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ज्यांची नाव घेतली त्यांनी स्टेजवर यायचे. उभं कुठं करा उभं पलीकडे जावं लागेल. सगळी घेतली सगळी घेतली. यानंतर ज्यांनी या मिरवणुकीमध्ये जयसिंह पदक स्वामी विवेकानंद विद्यालयाचे जयसिंह पदक यांच्या एका प्रतिनिधींनी मंचावर यायचे. त्यांचा सत्कार दत्ताजी बोराडे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वामी विवेकानंद यांच्या जयसिंह पदक सत्कार दत्ताजी बोराडे हे करत आहेत. समोर जावं लागून बस. यानंतर अशोका पब्लिक स्कूल यांच्या प्रतिनिधींनी मंचावर यायचे. अशोका पब्लिक स्कूल यांच्या प्रतिनिधी मंचावर यायचे. चव्हाण सरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचे. यानंतर हरियाणा येथील पक्षाच्या एका प्रतिनिधींनी मंचावर यायचे. त्यांचा सत्कार सार्वजनिक शिवजयंतीचे सर्व पदाधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हरियाणा येथील जयसिंह पदकाचा सत्कार सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी करीत आहेत. तिथून का
चालू आहे. यानंतर मी जिजाऊवंदना सादर करते. वैष्णवी गोळेकर, विद्या घोडके, सुमेधा वायक, वैष्णवी गोळेकर, विद्या घोडके यांना विनंती करून त्यांनी जिजाऊवंदना सादर केली. सर्वप्रथम सर्वांना विनंती आहे की त्यांनी हात जोडून घ्यावे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित एकनाथ काकडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रस्तावित करावे. एकनाथ काकडे सर. प्रास्ताविकाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या मिरवणुकीमध्ये जे लैजिंग पथक होते तर त्या लैजिंग पथकासाठी त्यांना एक उत्स्फूर्तपणे 2 बक्षीस या ठिकाणी आले आहेत. तर स्वामी विवेकानंद विद्यालयाचे लैजिंग पथकाचा प्रतिनिधी व खारीयाड्याच्या लैजिंग पथकाचा प्रतिनिधी या दोघांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व आजचे व्याख्याते यांच्या हस्ते हे बक्षीस स्वीकारावं. प्राध्यापक S.R. चव्हाण सर, माजी तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ मंठा यांच्यातर्फे 1100 रुपये, तसेच श्रीहरी जनरल आणि इलेक्ट्रॉनिक यांच्यातर्फे 101 रुपया हे लैजिंग पथकाने स्वीकारावं.
आजूबाजूला थांबलेले जे काही शिवभक्त आहेत त्यांना अशी विनंती आहे की कार्यक्रम जास्त वेळ चालणार नाही, एका तासाच्या आत कार्यक्रम संपल. कृपया आपण जर स्थानापन्न झाला बसून घेतलं तर अजून चांगलं होईल. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच मागच्या आठवड्यात ज्या महामानवांच्या जयंती झाल्या असे संत रोहिदास महाराज व संत सेवालाल महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकराव बोराडे व आजचे व्याख्याते बाळासाहेब काळेसर व समोर उपस्थित मंठा शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व व्यापारी बांधव, सर्व पत्रकार बांधव, तसेच माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व शिवभक्त, सर्वांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्यांच्या बाबतीत जेवढं बोललं तेवढं कमी आहे. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते छत्रपती शिवराय म्हणजे जगातील सर्वोत्तम पुत्र, जगातला सर्वोत्तम पिता व जगातला सर्वोत्तम राजा होता. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना सर्वांना सांगू इच्छितो, व्याख्यात्यांना सांगू इच्छितो की पूर्वी आपलं जे जयंतीचं स्वरूप होतं ते जयंतीचं स्वरूप आता आपल्याला नक्कीच बदललेलं दिसतंय. एक 5-10 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने जयंत्या साजऱ्या होत होत्या, आता त्या जयंत्याला विचाराचं स्वरूप आलेलं आहे. मंठा शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये विचाराची जयंती साजरी होते. छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तालुक्यात कुठं रक्तदान शिबिर आयोजित केलं जातंय, तर कुठं आरोग्य शिबिर आयोजित केलं जातंय, कुठं व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत, कुठं पोहण्याचे कार्यक्रम आहेत. आणि म्हणून या जयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे जे विचार आहेत ते विचार आपल्याला जे विचार देण्याचं काम या माध्यमातून होत आहे. मंठ्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती या उत्सव समितीचे करावं तेवढं कौतुक कमी आहे. अगदी कमी कालावधीत, फक्त 15 दिवस त्यांच्याकडे वेळ होता, कमी कालावधीत त्यांनी एवढं सुंदर नियोजन या ठिकाणी केलंय. आणि म्हणून मी पुन्हा आपल्या सर्वांच्या वतीनं सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचंय की छत्रपती शिवराय हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांचे विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचायचे. आणि म्हणून छत्रपती शिवराय हे आपले मानविंदू आहे, अखंड हिंदुस्थानाचं मानविंदू आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आपण त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. मग कोणी त्यांची कोणासोबत तुलना करत असेल किंवा कोणी वेगळं लिखाण करत असेल, या गोष्टी आपण बाजूला सारून आपण एक छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू, प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवरायांचा विचार जर आपण आत्मसात केले तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये नक्कीच यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही. आणि आतापर्यंत आपल्याला छत्रपती शिवराय म्हणजे फक्त घोड्यावर बसणारा राजा, तलवार चालवणारा राजा, युद्ध करणारा राजा, लढाई करणारा राजा एवढंच छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आपण ऐकलेलं होतं. परंतु या पलीकडेही छत्रपती शिवरायांचा जर आपण अभ्यास केला तर मग व्यापार असू द्या, शेती असू द्या, उद्योग असू द्या, सहकार असू द्या, नोकरी असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, प्रत्येक क्षेत्रातील माणसाने जर छत्रपती शिवरायांचा अभ्यास जर केला, त्या संदर्भात जर अभ्यास केला तर तो नक्कीच त्या विषयात, त्या क्षेत्रात प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. हा आदर्श छत्रपती शिवरायांचा या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करून समाजाला एक वेगळ्या मार्गाने नेण्याचं काम केलं जातं. अशा वेळी आपण स्त्रिया राखणं गरजेचं आहे. छत्रपती शिवरायांच्या राजवटीमध्ये स्त्रिया सुरक्षित होत्या, परंतु आज आपण बघतो मागच्या 5-10 वर्षांमध्ये जे स्त्रियांवरील अन्याय अत्याचार वाढले,
मग नुकतीच हिंगणघाटची घटना असेल तर आज या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं मी या हिंगणघाटच्या घटनेचा जाहीर निषेध करतो. हिंगणघाटचीच नव्हे, अशा कुठल्याही स्त्रीवर जे काही महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार होत आहेत, मग ते कुठल्याही जातीतले असो, कुठल्याही धर्मातले असो, अत्याचाराला जात नसते, अत्याचाराला धर्म नसतो. अत्याचाराची जात म्हणजे अत्याचारी बलात्कारी हीच त्यांची जात. आणि म्हणून आपण सर्वांनी अशा ज्या काही समाजामध्ये घटना होत असतील या घटनेचा या निमित्तानं निषेध केला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा हा गुण आपण आत्मसात केला पाहिजे. मधल्या काळात नको ते वाद निर्माण करून समाजातल्या आपल्या तरुण पोरांना नको ते विचार देण्यात येत आहेत. मित्रांनो, मला या ठिकाणी खरोखर निवृत्ती महाराज देशमुखांचं या ठिकाणी नाव घ्यावं लागेल. त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. कधी काळी तमाशाला बसणारा जो काही वर्ग आहे निवृत्ती महाराज देशमुखांमुळे कीर्तनात येऊन बसायला लागला, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आणि ठीक आहे, चुका ज्या होत असतात त्या बोलणाऱ्याकडूनच होत असतात, करणाऱ्याकडूनच होत असतात. आणि म्हणून काही गोष्टी जर आपण सोडल्या तर मला या ठिकाणी खरोखर तरुणाईचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे की तरुण समाज हा सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना निवृत्ती महाराज देशमुखांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे आणि निवृत्ती महाराजांसारखे समाज प्रबोधन करणारे आपलं मस्तक सशक्त आज आपल्याला गरज आहे. आणि म्हणून आज जी काही छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करतो, या ठिकाणी एक पुस्तक वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. खूप छान उपक्रम त्यांनी केला, कारण की आतापर्यंत जयंती आपण आता नाचून साजरे केला, आता जयंती वाचून साजरी करायची. त्यांनी जेवढे पुस्तकं वाटली असतील या ठिकाणी त्यांचं गुंड सरांचं या ठिकाणी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने खरोखर मी त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि म्हणून इथून पुढे छत्रपती शिवरायांचे विचार जे काही आपले छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, जे काही सर्व आपले तरुण वर्ग आहेत, जो ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो, मागचे 15-20 दिवस छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपला वेळ या ठिकाणी दिला. वर्षभर आपण जे काही करत असतो, विद्यार्थी असतील, व्यावसायिक असतील, नोकरदार असतील, आपण आपल्या क्षेत्रात प्रत्येकाला आपण आपल्या क्षेत्रात मन लावून काम करणं, आपण आपल्या क्षेत्रात छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवून आपलं काम करणं, हीच आपल्याकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांची एक प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि येणारा समाज हा स्वराज्य जर आपल्याला घडवायचा असेल तर छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रास्ताविकात जास्त वेळ बोलत नाही, परंतु या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं की मागच्या 4-5 वर्षापासून जे काही जयंतीचं स्वरूप बदललेलं आहे सर, ते जयंतीचं स्वरूप याच पद्धतीनं मागच्या 5 वर्षापासून चालू आहे. मंठा शहरातच आहे आणि यानंतर आता खेड्यामध्ये सुद्धा याच पद्धतीनं व्याख्यान असतील, पोवाड्याचे कार्यक्रम असतील, या पद्धतीनं कार्यक्रम शिवजयंतीचे कार्यक्रम चालू आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जे काही मिरवणुकीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे काही उपस्थित झाले छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आमच्या या कमिटीला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं, जे काही ज्यांनी वेळ दिला, ज्यांनी ज्या पद्धतीने देता येईल त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून शिवजयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचं, सर्व उपस्थितांचं, सर्व जाती धर्मातील सर्व लोकांचं या ठिकाणी मी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझं लांबत चाललेलं प्रास्ताविक या ठिकाणी मी थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. यानंतर मी आपली छोटीशी चिमुकली अक्षरा खराबे हिने आपले 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे फाटते भल्या भल्यांची मती. अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे फाटते भल्या मरणाची कुणाला भीती. आदर्श आमचे शिवछत्रपती, आदर्श आमचे शिवछत्रपती. म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय असणारे, वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र असणारे, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज 350 वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या भूमीला एक कर्तृत्ववान वीरपुत्र मिळाला. त्याने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, जिद्दीने, धाडसाने
नव्हतं केलं. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवरायांची गरज या महाराष्ट्र भूमीला भासते. ही खूप मोठी शोकांतिका आहे बांधवांनो. आज वाटतं भल्या पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या आणि या अंतकरणातून, या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी, हाक मारावी आणि म्हणावं, विचारावं, राजा तुम्ही कशी पकडली ही बलाढ्य ढाल आणि तलवार? राजा तुम्ही कशी सांभाळली ही प्रजा? पण आज हा तुमचा मावळा चहाचा कपही उचल कापतायत राज. ही परिस्थिती आज आमची महाराष्ट्रात राज्य वेळेत भारावलेले होतात. पण आज हा तुमचा मावळा हातात 2-2 गल पाण्याची तहान बघा कशी बियरवर भागवतोय. ही परिस्थिती आज आमची महाराष्ट्रात झाली आहे. आज आम्ही म्हणतोय आम्ही 2 आणि आमचे 2. आमचा होतो एक चौकोन. चौकोनातले जातात 2 आणि उरलेल्यांना आधार कोण राजा? ही परिस्थिती आज महाराष्ट्रात झाली. संस्काराच्या भाई जलम इथे कुठलाच मशाली आणि मुजरात नमन. इथे कुठलाच मशाली आणि मुजरात नमन. सागराचं पाणी कधी आटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची मया कधी सुटणार नाही. सागराचं पाणी कधी आटणार नाही. माऊलीची मया कधी सुटणार नाही. एक जन्म काय हजार जन्म गेले तरी शिवबांचा नाद कधी तुटणार नाही. शिवबांचा नाद कधी तुटणार नाही. मला आता पुढे वाचा फुटत नाहीये महाराज. जाता जाता एवढंच सांगेन, जंगलात वावरते तिला नागिन म्हणतात. जंगलात वावरते तिला नागिन म्हणतात आणि महाराष्ट्रात वावरते तिला शिवबांची वाघीण म्हणतात. शिवबांची वाघीण म्हणतात. मला आता पुढे वाचा फुटत नाहीये महाराज. मी तुमची शिवकन्या आकांक्षा खराबे तुमच्या समोर बोलण्यासाठी उभा आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देते. जय हिंद, जय भारत. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी मला इथे स्टेजवर येऊन बोलण्याची 2 शब्द बोलण्याबद्दल संधी दिली. मी तुमची आभारी आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद ताई. यानंतर मी वैष्णवी मुंडे हिला 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच गुरुजन वर्ग मैत्री. आज आपण माहितच आहे की शिवाजी महाराज जयंती निमित्त आज ठेवलेला हा कार्यक्रम. जिथे उभे राहतात शिवभक्त तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जिथे उभे राहतात शिवभक्त तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती. भीती आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. पती पंचत्र लेखे विष्णू विश्वदिता. सिंहासन शिवशेषा मुद्रा भाद्रा. शिवाजी महाराज यांची संस्कृत भाषेमध्ये लिहिलेली आहे. खरंच छत्रपती शिवाजी महाराज खूपच महान होते. छत्र शिवाजी महाराज यांची जर आपण इतिहास पाहिला तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, हातावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. म्हणतात ना, आयुष्यातील काही क्षण तर आपल्याला विसरून जातात पण काही क्षण असे असतात की ते विसरू नये आपल्याला म्हणतात. तसाच आजचा हा क्षण आहे. 19 फेब्रुवारी शहाजी शिवनेरी किल्ल्यावर ते तेजस्वी तारा चमकला. दुष्टांच्या नाशासाठी आणि दूर दरिवर्गाच्या कोवारी राजा जन्माला आला. हो माझा छत्रपती जन्माला आला. माझा छत्रपती. या व्यासपीठाने इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल व्यासपीठाने धन्यवाद ताई. बाळासाहेब काळे यांना
एक सत्कार होत आहे. त्यांना प्रतिमा विनंती करतो की आनंद काळे यांना विनंती करतो की त्यांनी शिवश्री बाळासाहेब काळे यांना प्रतिमा भेट द्यावी. यानंतर मी आजच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपकजी बोराडे यांनी 2 मिनिटं मनोगत करावं. दीपकजी बोराडे. जय जिजाऊ जय शिवराय. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आपण माझ्यावर जो विश्वास दाखवल्याबद्दल करतो. ही जबाबदारी मी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यासाठी कमिटीतील सर्व सहकार्यांनी मला जो मोलाची साथ लाभली तसेच इतर सर्व शिवभक्तांनी आपापल्या परीने व या उत्सवात त्या सर्वांचा मी आभारी आहे. तसेच पोलीस प्रशासन व सर्व पत्रकार बांधवांचे देखील आभार व्यक्त करतो. जय हिंद जय शिवराय. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मार्गदर्शक शिवश्री बाळासाहेब काळे सर भक्तांना मार्गदर्शन करावे. जय जिजाऊ. सर्वप्रथम या सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंठा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जे उभा टाकलेले त्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की फक्त 1 पाऊण तास 1 तास मी बोलणार आहे. आपण सर्वांनी ऐकून घ्या आणि या ठिकाणी सर्वांनी बसून घ्यायची अशी एक विनंती करणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. सत्य याच्या बळावरती आपण जगावर राज्य करू शकतो हा शांततेचा सिद्धांत मांडणारे तथागत गौतम बुद्ध, जातीयवाद नष्ट करणारे श्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चक्रधर स्वामी, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती की असं म्हणत छत्रपती या शब्दाला जन्म घालणारे छत्रपती शिवरायांचे खरे गुरु राष्ट्रसंत तुकाराम. ज्ञानदीप लावजगी हा कीर्तनाचा जनजागरणाचा आणि समाज नामदेव महाराज दुर्गांचे तिमिरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो तो ते राहो प्राणीजात असं म्हणत संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची काळजी वाहणारे संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली. ना हिंदू बनना है ना हिंदू बनना है ना मुसलमान बनना है, इंसान की औलाद हो मुझे इंसान बनना है, तुम्ही इंसान बना आणि या देशाला वाचवा. या शब्दामध्ये जातीवाद नष्ट करणारे महात्मा कबीर जिच्या कुशीमध्ये या स्वराज्याचं नेतृत्व घडलं आणि वाढलं असं या संपूर्ण जगातलं आदर्श मातृत्व राष्ट्रमाता राजमाता विश्वमाता स्वराज प्रेरिका बाळासाहेब जिजाऊ. प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णू शिववंदिता
प्रदीपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णुवंदिता शाह सोनो शिवशेषा मुद्रा भद्राई राजते राजमुद्रा भगवा झेंडा आणि युद्ध कलेचा शिकवण देऊन छत्रपती शिवरायांना प्रेरणा देणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका असा स्वतःच्या सैन्याला आदेश देणारा संपूर्ण जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य ज्यांनी 32 वर्ष तलवारीच्या अज्ञानाच्या जोरावर धारेवर या ठिकाणी टिकून ठेवलं ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे भोसले. गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून स्वतःला शेतकरी म्हणून संबोधणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा पोवाडा गातो छत्रपती शिवाजी महाराजांचा असं म्हणत ज्या माणसानं मोहम्मद पैगंबराच्या वरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला असे आणि 19 फेब्रुवारी 1869 साली संपूर्ण जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. आजपर्यंत आम्हाला विद्येची देवता ही सरस्वती सांगण्यात आली पण या सरस्वतीनं विद्येसाठी किती कष्ट घेतले मला माहित नाही पण आज तमाम माता भगिनी शिक्षण घेत आहेत डॉक्टर कलेक्टर इंजिनियर राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचतात. याचं सगळं श्रेय कोणाला जात असेल ती विद्येची खरी देवता क्रांती ज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले म्हणून. भारताची राज्यघटना लिहिताना मला जास्त कष्ट करावे लागले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. या शब्दामध्ये शिवचरित्राचा गौरव करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. लोकमाता अहिल्याबाई होळकर दिवसभर गावकुसातले घाण साफ करायचे आणि रात्री तुमच्या आमच्या डोक्यातील खान साफ करून तुम्हाला ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधित केलं बाबा शुद्ध हवा पाणी ऋतू शुद्ध हवा पाणी ऋतू हा जी विवाहाचा मूळ फालतू मानतो आम्ही या शब्दामध्ये खरा इतिहास जगासमोर आणणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा. 1.5 दिवस शाळा शिकून ज्यांनी रशियाच्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गायले ते साहित्य सम्राट वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी फासावर जात तुम्हा तरुणांना मार्गदर्शन केलं आणि सांगितलं जिंदगी तो खुद के दम पर जी जाती है दूसरों के कंधे पे तो सिर्फ जनाजे उठा करते असे तुम्हाला समजावून सांगणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग संत भगवान बाबा संत सेवालाल महाराज माता रमाई माता भीमाई लोकमाता अहिल्याबाई होळकर पहिल्या मुस्लिम फातिमा सर्व छत्रपती आज सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंठा या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचारपीठावर आपल्या शिवजयंती समितीचे अध्यक्ष दीपक दादा बोराडे पाटील उपाध्यक्ष संदीप दादा बोराडे पाटील ज्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलो ते आमचे सहकारी मित्र कुलदीप भैया बोराडे पाटील या सर्वांचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अभिवादन करा. वर्षी शिवजयंतीला नांदेडला व्याख्यानासाठी जाऊन आलो दीपक दादा तर व्याख्यानासाठी जायचंय म्हणून घरामधून बाहेर पडलो वाटत जाता जाता एक सुंदर असं छानसं शेत दिसलं. शेतीचा मालक मस्त शांत निवांत मजेत आरामात झोपला होता. त्याच्याजवळ गेलो त्याला उठवलं म्हणलं का हो काका एवढं सुंदर शेत आहे एवढं चांगलं शेत आहे तुम्ही इथं करत का नाही. तो म्हणला म्हणजे काय हो म्हणलं एवढं सुंदर शेत आहे एवढं चांगलं शेत आहे इथे एखादी पेरणी करा. म्हणला ठीक आहे म्हणला केली पेरणी मग काय होईल. म्हणलं तुम्हाला चांगलं पीक येईल. मला ठीक आहे म्हणला आलं चांगलं पीक मग काय होईल. म्हणलं तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. मला ठीक आहे म्हणला मिळालं चांगलं उत्पन्न मग काय होईल. मला तुम्हाला चांगले पैसे मिळतील. मला ठीक आहे म्हणला मिळाले चांगले पैसे मग काय होईल. मला तुम्हाला त्या पैशाचं काय हवं नको ते घेता येईल. मला ठीक आहे म्हणला काय हवं नको ते घेतलं मग काय होईल. मला तुम्हाला शांत मजेत आरामात जगता येईल. ते मला माझं आत्ता काय चाललंय. म्हणजे बांधवांनो समाजामध्ये माणसं 2 प्रकारची आहेत. एक शांत निवांत आरामात जगणारी आणि दुसरी आपला आराम हराम करून या मातीमधल्या युवकांसाठी धडपड करणारी. ही जी तुमची शिवजयंतीची संपूर्ण टीम आहे ती दुसऱ्या प्रकारामध्ये येते. त्यांच्यासाठी एकदा प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावा. कारण इतर ठिकाणी
शिवजयंती ही डीजे लावून नाचून साजरी केली जाते। या ठिकाणी मला खूप आनंद झाला की शिवजयंती प्रबोधनाच्या म्हणजे एक समाजापर्यंत विचार पोहोचला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा संपूर्ण टीमचा या ठिकाणी आग्रह है। जिस शहर में बारिश न हो उस शहर की फसलें खराब हो जाती है, जिस शहर में बारिश न हो वहाँ की फसलें खराब हो जाती है, और जिस समाज को अपना इतिहास न पता हो उनकी नस्लें बर्बाद हो जाती है, बर्बाद। मित्रांनो, बरं बोलणारे सगळेच आहेत, पण या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरा इतिहास समाजासमोर मांडणार आहे। कारण सूर्य कधी कोणाच्या तळ हाताला झाकत नाही, सूर्य कधी कोणाच्या तळ हाताला झाकत नाही, हिमालय कोणाच्या बापालाही वाकत नाही, खरं बोलतो कोणाची अडवायची ताकद नाही, कारण हे ताकद देण्याचं काम आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने केलेलं आहे। हेच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगणार आहे बांधवांनो। 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक दिवा जो असा पेटला, वाट न ज्याची विजली हो, आज मंत जिथे फाडीले जिनी ती गर्भना पातळी बिजली हो, काळ्या रात्रीत चोरण ढळला असा तो ध्रुव तारा हो। अशा या महान छत्रपती शिवरायांना तुमच्या सर्वांच्या जोरदार काळाच्या गणात या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो बांधवांनो। कारण आजपर्यंत आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, शाहिस्ते खानाची बोटं तोडले, सुरतेची लूट केली, फक्त एवढंच सांगितलं। पण मित्रांनो, त्यावेळेस 10 नोव्हेंबर 1659 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांवरती डोक्यामध्ये थोडासा वार केला कृष्णा भास्कर कुलकर्णीनं। त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णीला सुद्धा शिवाजी महाराजांना उभं कापलं होतं। हा इतिहास आम्हाला का सांगितला जात नाही, का सांगितला जात नाही? मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाईमध्ये किती माणसं मारली मला माहित नाही, पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी डायरेक्ट कारवाई करून समोरासमोर फक्त 4 जणांना मारलेले। कोणाकोणाला मारलेले? एक अफजल खान, दुसरे अफजल खानाचे वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी, तिसरे जावळीचे चंद्रराव मोरे, आणि चौथे मुधोळचे बाजी घोरपडे। मित्रांनो, अफजल खान कोण आहे? मुसलमान। कृष्णा भास्कर कुलकर्णी कोण आहे? ब्राह्मण। चंद्रराव मोरे मराठा, बाजी घोरपडे मराठा। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्याला नव्हतं मारायला पाहिजे, कशामुळे मारलं? मित्रांनो, अभिमानानं सांगतो, जे कोणी स्वराज्याचे आडवे येईल त्याला आडवं करण्याचं काम केलेलं आहे। हा इतिहास समाजापर्यंत आज पोहोचला पाहिजे, हा एक छोटासा प्रयत्न आहे या ठिकाणी मित्रांनो। कारण आज या कार्यक्रमाच्या बाहेर गेल्यानंतर आपल्या लोकांनी सगळं वाटून घेतलंय, भाषा वाटल्यात, प्रांत वाटलेत, गट वाटलेत, दल वाटलेत, मतदारसंघ वाटलेत, आणि महापुरुष सुद्धा वाटलेत। कसे? छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, गाडगे बाबा धोब्यांचे, अहिल्यादेवी धनगरांच्या, अण्णाभाऊ साठे मातंगांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे। आपले लोक इतक्यावर थांबले नाही, निसर्गाने जे निर्माण केलेले रंग आहेत ना, ते रंग सुद्धा वाटून घेतले। कसे? भगवा हिंदूंचा, हिरवा मुसलमानांचा, पिवळा धनगरांचा, निळा दलितांचा। पण मित्रांनो, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला कुठलाच महापुरुष हा कोणत्या जातीसाठी जगला नाही, कोणत्या धर्मासाठी जगला नाही, या महाराष्ट्रामधल्या मातीमधल्या माणसाकरता जगला। ही गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात ठेवावी लागणार आहे। कारण मित्रांनो, माणसं वयाला मोठी होत आहेत, माणसं कर्तृत्वाने मोठी होतात। ज्यांचं कर्तृत्व मोठं असतं ना, त्यांना वय आढळत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचं होतं, वय काय होतं? वय काय होतं? 16 वर्ष। छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मध्ये बुद्धभूषण नाव काय होतं? वय होतं 14 वर्ष। भगतसिंग देशासाठी फासावर गेले, वय काय होतं? वय होतं 23 वर्ष। महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1 जानेवारी 1848 ला संपूर्ण भारताच्या इतिहासामधली शाळा काढली, वय काय होतं? वय होतं 23 वर्ष। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी झोकून दिलं, वय काय होतं? वय होतं 25 वर्ष। संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, वय काय होतं? वय होतं 16 वर्ष। आणि आम्ही म्हणतोच की 16 वरीस मित्रांनो, 16 वरीस धोक्याचं नाही तर 16 वरीस मोक्याचं आहे। ही गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात ठेवावी लागणार आहे मला। कारण या ठिकाणी मी सर्वांना विनंती करणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं, एका पंथापुरतं आणि एका प्रांतापुरतं मर्यादित ठेवू नका। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे राजे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 112 देशामध्ये साजरी झालेली आहे। खरं तर आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, दिल्लीला सुद्धा छत्रपती शिवाजी दीपक दादा दिल्लीला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आपले कुलदीप भायाकडे कुलदीप भायाचे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी महाराज दिल्लीला जयंती साजरी करतात। त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी करा।
तर छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे राजे बांधवांनो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्व जाती धर्मानं कौतुक केलेलं आहे, संपूर्ण जगानं कौतुक केलेलं आहे. आईचं प्रेम आणि वडिलांचं छत्र नसलेले बराक ओबामा अमेरिकेचे 2 वेळेस राष्ट्राध्यक्ष होतात आणि बराक ओबामा काय सांगतात, जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यांना शौर्य म्हणून संबोधलं असतं. बाळासाहेब ठाकरेंचे वडील बाळासाहेब जिजाऊमध्ये एवढी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं ना तरी 33 कोटी फलटण बाद होते, एवढी ताकद माझ्या राजाच्या नावाचे बांधवांनो. ही गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्षात ठेवावी लागणार आहे. 11 सप्टेंबर 1893 साली अमेरिकेच्या शिकागो धर्म परिषदेमध्ये संपूर्ण जगाला हे वाटेल असं भाषण देणारे स्वामी विवेकानंद काय म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज ही त्या तरुण पिढीसाठी ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर त्या भारताला महासत्ता बनवण्यासाठी होऊ शकतो. कोण सांगतंय? कोण सांगतंय? मित्रांनो, संपूर्ण जगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे. आपल्या मुंबईला लॉर्ड माउंट बॅटन नावाचे गव्हर्नर होते, ते सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज शूर होते, वीर होते, नीतिमान होते, कर्तृत्ववान होते, बुद्धिमान होते. जर असा राजा आमच्या लंडन मध्ये जन्माला आला असता तर आम्ही परत देशावरच काय परत ग्रहावर देखील राज्य करून दाखवलं असतं. कोण सांगते? लॉर्ड माउंट बॅटन. मित्रांनो, ज्या माणसाला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फक्त विदर्भातच नाही संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण संस्था उभा केल्या, ते कर्मवीर भाऊराव पाटील त्या व्यापाऱ्याला ठणकावून सांगतात, अरे वेड्या, वेळ पडली तर माझ्या जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल पण वसतिगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही. एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात बांधवांनो. व्हिएतनामचे माजी राष्ट्रपती स्वातंत्र्य सेनानी हू ची मिन स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजून घेतात आणि ते आजही सांगतात की आम्ही अमेरिकेला हरवलं. कोणाच्या बळावर? कोणाच्या बळावर? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या बळावर. ही गोष्ट आम्हाला कळली. आपल्या देशाचं राष्ट्रगीत ज्यांनी दिलं ते रवींद्रनाथ टागोर एकदा जपानमध्ये गेले, तेव्हा जपानमध्ये गेल्यानंतर तिथल्या एका पत्रकाराने त्याला विचारलं की तुम्ही ज्या भारत देशामधून आलात ना, तुमच्या देशाची नेमकी ओळख काय सांगाल? तुमच्या देशाची नेमकी ओळख काय सांगाल? तेव्हा रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं की गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हीच माझ्या देशाची ओळख आहे बांधवांनो. कोणी सांगितलं? रवींद्रनाथ टागोर. हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे? फक्त एवढंच मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एका जातीपुरतं, एका धर्मापुरतं, एका पंथापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे राजे बांधवांनो. दीपक दादा, आजही आम्हाला काही जण सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये होते, पण बांधवांनो मी अभिमानाने सांगतो, आताच मला कोणते भयानक कोणतरी सांगितलं की या शिवजयंतीच्या कमिटीमध्ये मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा बांधवांनो. कारण शिवाजी महाराजांचे महत्वाचे सरदार मुस्लिम समाज होते. शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्धी इराण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे 21 बॉडीगार्ड होते त्याच्यापैकी 13 बॉडीगार्ड हे जातीनं मुसलमान आहे बांधवांनो. ही गोष्ट आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं कळणं गरजेचं आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले गुरु आपल्या सगळ्यांना माहित आहे, तुकाराम महाराज. पण दुसरे गुरु सुफी संत याकूब बाबा हे मुसलमान होते. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा कोणी गायला? माळी समाजामधल्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी. आणि दुसरा पोवाडा गाणारे शाहीर अहमद शेख हे सुद्धा मुसलमान होते. मित्रांनो, एवढंच काय, अफजल खानाच्या वधाच्या वेळेस आपल्याला अफजल खानाला मारलं माहित आहे, पण त्यावेळेस वाघनखे ज्यांनी पुरवलेले ते रुस्तम जमान हे सुद्धा मुसलमान होते. मित्रांनो, एवढं सांगण्याचं कारण फक्त एकच आहे की या समाजामधले हा इतिहास जर का कळाला तर समाजामधली सामाजिक दूरी निश्चित बंद होऊ शकते आणि महाराष्ट्रामधल्या देशातल्या दंगली 100% बंद होऊ शकतात. ही गॅरंटी आज या मंठ्याच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमातून आपल्या सर्वांना देणार आहे माझं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं सर्वांनी कौतुक केलेलं आहे. भगतसिंग जेव्हा देशासाठी फासावर जात होते तेव्हा कोणाचं नाव घेतलं होतं? शिवाजी महाराजांचं. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं होतं तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी एक वसतिगृह सुरू केले शिवाजी महाराजांच्या नावानं. पण काही कारणास्तव त्या वसतिगृहाचा ग्रँट बंद पडला आणि तिथल्या विद्यार्थ्यांवरती उपासमारीची वेळ आली. मग कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय केलं? घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. घरोघरी जाऊन ही बातमी एका व्यापाऱ्याला कळली. तेव्हा व्यापाऱ्याने कर्मवीर भाऊराव पाटलांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्हाला सगळे जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे देतो, पण ते वसतिगृह सुरू करा.
तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांना आनंद वाटला किंवा गरिबाचे मुलं शिकतायत, व्यापारी पैसे देतोय. पण दीपक दादा त्या व्यापाऱ्याने सांगितलं की माझी एक अट आहे. तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी विचारलं तुमची काय अट आहे? तेव्हा त्या व्यापाऱ्याने सांगितलं ते वसतिगृहाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढा आणि तिथं माझ्या वडिलांचं नाव द्या. मित्रांनो, जैन धर्मामधून जन्माला आलेले कर्मवीर भाऊराव पाटलांनी ते धनादेश दिलेला फाडून टाकला आणि त्याच्या तोंडावर ठोकून मारला आणि त्याला सांगितलं अरे वेड्या, वेळ पडली तर जन्म देणाऱ्या बापाचं नाव बदलेल, पण वसतिगृहाला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कधीच बदलणार नाही. तेवढं सर्व जाती धर्मानं छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे. कारण आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी चांगले संस्कार दिले म्हणून स्वराज्य उभं राहिलं. पण आजच्या जिजाऊ आमच्या शिवाजी महाराजांना काय संस्कार देतात हे फार महत्वाचं दीपक दादा. कारण आजची आई म्हणते बाळ शिवाजीच व्हायचं असतं, बाळ शिवाजीच व्हायचं असतं. आणि सहलीला जाताना पोराच्या कानात हळूच सांगते ESTच्या एकदम मधोमध बसायचं असतं. गाडी पुढून ठोकली काय, गाडी पाठीमागून ठोकली काय, आपण आपलं तेवढं वाचायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजीच व्हायचं असतं, आई म्हणते बाळ शिवाजीच व्हायचं असतं. घराला आग लागली की आपण आपलं बाहेर पडून जायचं असतं. जग मेलं तरी चालेल पण आपण आपलं तेवढं वाचायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजीच व्हायचं असतं. तेव्हा ते बाळ आईला म्हणतो हो आई, बाळाला शिवाजीच व्हायचं असतं. हो आई, बाळाला शिवाजीच व्हायचं असतं. हो आई, बाळाला शिवाजीच व्हायचं असतं. पण बाळानं शिवाजी होण्याच्या आधी बापानं शहाजी आणि आईनं जिजाऊ व्हायचं असतं. ही गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं लक्षात ठेवावी लागणार. आमच्या मासाहेब जिजाऊंनी संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले दिले म्हणून स्वराज्य उभं राहिलं. आज महाराष्ट्रामध्ये लेकीवर अत्याचार होतात, अन्याय व्हायलेत, महिलांवरती अत्याचार व्हायलेत. त्यामुळे महासाहेबांना सांगणार की महासाहेब 350 वर्षापूर्वी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देऊन स्वराज्य उभं केलं. पण महासाहेब तुमच्या विचारांचं स्वराज्य आज नेस्तनाबूत होताना दिसतंय. मासाहेब आपण सांगितलं की प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिचा सन्मान करा. पण मासाहेब आता महाराष्ट्रात महिलांचा सन्मान होताना दिसत नाही. कारण कोपर्डी खैरेंजरी सारखे प्रकरण घडून सुद्धा इथल्या लेकींना न्याय मिळत नाही. त्यामुळे मासाहेब पुन्हा एकदा तुमच्या विचारांची गरज आहे महाराष्ट्राला. मासाहेब इतिहास घडवला आमच्या बहुजन मावळ्यांनी पण लिहिला मनोवादी कावळ्यांनी. मासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. आणि तुमच्या विचारांचा वारसा सांगणारे आमचे पोरं मासाहेब आजकाल निरोग आणि निर्व्यसनी राहिले नाही. स्वराज्यासाठी नाही पण बिडी आणि पुडीसाठी आमचे पोरं आजकाल मरायला सुद्धा तयार झालेत. मासाहेब आमचे संभाजीराजे कसं फाडत होते वाघाचा जबडा, पण मासाहेब आमचा तर तंबाखूमुळं आणि गुटख्यामुळं आमच्या पोराचे जबडे फार मांजरासारखे झालेत. मासाहेब शिवाजीराजे कसे उचलत होते एवढी अवघड तलवार, पण मासाहेब आमचं तर चहा पिताना सुद्धा आमच्या पोराच्या हात थरथर कापतात. अर्धा चहा कपात तर अर्धा चहा बशीत अशी हास्यास्पद अवस्था आहे मासाहेब. आणि मासाहेब तरी आम्ही शिवाजी महाराजांना म्हणतो की पुन्हा जन्माला या. पण मासाहेब हल्ली आम्ही जिजाऊ गर्भातच मारतोय, मग शिवाजी आणि संभाजी जन्माचा प्रश्न उरतोच कुठं मासाहेब. त्यामुळे मासाहेब तुमच्या विचारांची पुन्हा एकदा या महाराष्ट्राला गरज आहे. माझ्या समोर बसलेला सगळ्यात जास्त तरुण वर्ग आहे. मी या ठिकाणी तरुण मित्रांना सर्वांना विनंती करणार आहे की आयुष्यामध्ये कितीही मोठे व्हा पण स्वतःच्या आई वडिलांना कधी विसरू नका. कारण दीपक दादा मी औरंगाबादला असतो, औरंगाबाद मध्ये नक्षत्रवाडी आहे. त्या नक्षत्रवाडीमध्ये मातोश्री वृद्धाश्रम आहे. तिथं मी भेटायला जात असतो अनेक वेळेस. तिथं अनेक जणांना विचारलं की तुमची मुलं काय करतात. कोणी म्हणते माझा मुलगा डॉक्टर आहे, कोणी म्हणते माझा मुलगा इंजिनियर आहे, कोणी म्हणते माझा मुलगा वकील आहे. पण त्या वृद्धाश्रमामधला एकही वृद्ध आम्हाला असं म्हणलं नाही की माझा मुलगा अडाणी शेतकरी. मित्रांनो अडाणी शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात जात नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग तुमच्या आमच्या शिक्षणाचा काय उपयोग झाला मला ही गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारायची. मासाहेब जिजाऊंना दीपक दादा रायगडावरचं वातावरण सहन होत नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 5-4 लाखाली वाडा बांधलेला आहे. आपल्यापैकी कोणी कोणी रायगड किल्ला बघितला, कोणी कोणी बघितला हातवरी करा, बोला हातवरी करा. फार थोडे जण आहेत, त्याच्यासाठी एकदा काय वाजवा त्यांनी बघितला रायगड किल्ला. आपल्या विष्णू थोरेंची फार सुंदर एक कविता आहे. या स्वराज्याला पुन्हा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय, हर हर महादेवची नौबत पुन्हा इथे जडेल काय, हर हर महादेवची नौबत पुन्हा इथे जडेल काय. अरे सांगा सांगा या स्वराज्याला पुन्हा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. जातीवरून दंगे इथं झेंड्यावरून पंगे, जातीवरून दंगे इथं झेंड्यावरून पंगे, आपल्यांचे युद्ध सुरुवात आपल्या संगे. अरे या माणसाला माणुसकीचा रोग इथे जडेल काय. अरे सांगा सांगा या स्वराज्याला पुन्हा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय. रे झाली हवालदिल राबणार आता फासावर,
रयत झाली हवालदिल, राबणार आता फासावर, मरणार नाही टपणारे तलाल इथं वासावर. अरे बाजी सारखी हक्कासाठी खिंड इथे कोणी लढेल का? अरे सांगा सांगा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? मर्द आता जित आहे पिऊन थोडा खंबा, मर्द आता जित आहे पिऊन थोडा खंबा. अरे मरणार नाही लाजवणारा दिसत नाही इथं कुठं संभा. शूरवीर शंभू राजांसारखा तरुण इथे घडेल काय? अरे सांगा सांगा या स्वराज्याला पुन्हा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? रस्त्यावरचे कागद खाऊन सुकून गेल्या गाई, रस्त्यावरचे कागद खाऊन सुकून गेल्या गाई. आणि पार्लर मध्ये जाऊन सस्त्यात आई. अरे जिजाऊ सारखा बाळ शिवबा पुन्हा इथे मरेल काय? अरे सांगा सांगा या स्वराज्याला पुन्हा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? अरे सांगा सांगा या स्वराज्याला पुन्हा शिवरायांचं सपान पुन्हा पडेल काय? आज महाराष्ट्रामध्ये कुलदीप भैया, आज महाराष्ट्रामध्ये फक्त रात्रच नाही तर दिवस सुद्धा खूप वैऱ्याचा आहे. कारण तुम्ही असता सोशल मीडियावर सगळीकडे मी बघत असतो की महाराष्ट्रामध्ये हिंगणघाट मध्ये वर्ध्यामधल्या एका तरुण शिक्षिकाला 23 वर्षाच्या जिवंत जाळलं गेलं. अत्यंत वाईट वाटलं. मी औरंगाबादला असतो, औरंगाबाद मध्ये शिल्लोड आहे, शिल्लोड मध्ये अंधारी नावाचं खेडेगाव आहे. तिथं सुद्धा एका 55 वर्षाच्या महिलेला जिवंत जाळलं गेलं रॉकेट टाकून. खूप या ठिकाणी अत्यंत वाईट घटना घडलेली आहे. तरी या ठिकाणी आम्ही शिवाजी राजांना म्हणतो की पुन्हा जन्माला या. आपले बीडचे कवी सूर्यकांत डोळसे ते सांगतात की राजे कंटाळा करून आता चालणार नाही आणि माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कोणीच बोलणार नाही. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शिवाजी घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे, शिवाजी घडवायचा असेल तर जिजाऊ असली पाहिजे. आणि शहाजी राजांच्या मनामध्ये सुद्धा ती आस असली पाहिजे. पण आता मात्र तसं घडताना दिसत नाही. शिवचरित्र ऐकायला गोड लागतं पण पचने मात्र पडत नाही. पोकळ मराठी बाणा स्वतःलाच फसवतो. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. सांगणाराची सुरुवात कुठून करायची? शिवनेरी पासून करायची का रायगडापासून करायची? सांगणाराची सुरुवात कुठून करायची? शिवनेरी पासून करायची का रायगडापासून करायची? आपापसामध्ये लढू नका, तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाही. मरतात पण सवयीपासून मागे कोणी हटत नाही. म्हातारीच्या मरणानं काळ कसा थकवतो. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी तोच आता खिंडीत गाठतोय, ज्याच्यासाठी शिवाची बाजी लावावी तोच आता खिंडीत गाठतोय आणि राज्याचा पाटील आता भूताभूताला भेटतोय. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची तानाजी मध्ये आता हिंमत नाही. आधी लगीन कोंडाण्याचं म्हणायची तानाजी मध्ये आता हिंमत नाही. आणि बाप जात्याच्या पराक्रमाची रायभर आता किंमत नाही. इतिहास राहिला नाही जो तो सोयीनुसार वागवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. पुरंदरच्या तहाची परंपरा राजा आमच्याकडे जोरात पाळली जाते. पुरंदरच्या तहाची परंपरा राजा आमच्याकडे जोरात पाळली जाते. परस्परांचा फायदा असेल तर राजकीय लढाई सुद्धा काढली जाते. राजकीय मांडवरी झाली की 5 वर्षापुरतं तरी भागतं. राजकीय मांडवरी झाली की 5 वर्षापुरतं तरी भागतं. अरे पण संभाजी जामीन ठेवायला राजा शिवाजीच काळीच लागतं. दुसऱ्याच्या दळक्या घरासमोर आम्ही आमचे कपडे वाळवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे, तो बघा प्रदेश ज्याचा त्याचा किल्ला आहे. अष्टप्रधान मंडळाचा फायदेशीर सल्ला आहे. ज्याचा त्याचा झेंडा आहे त्याची त्याची मुद्रा आहे. ज्याचा त्याचा झेंडा आहे त्याची त्याची मुद्रा आहे. सुखी माणूस तोच आहे ज्याच्या अंगात खादीचा सदरा आहे. डोक्यावरून पाणी चाललंय तरी सरकार विचारते हप्ते का थकवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. शेतकऱ्यांचा प्रश्न तसा वेड्यामध्ये पणाळ आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न तसा वेड्यामध्ये पण आहे. 12 महिने 13 त्रिकाळ त्यांच्या घरामध्ये उन्हाळा आहे. राजे चुकून हे बघू नका शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे. राजे चुकून हे बघू नका शेतकऱ्यांची अवस्था कशी आहे. जर विषयासाठी पैसे नसतील तर घरच्या आड्याला फाशी आहे. तरी सरकार विचारतंय कर्ज का चुकवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो. राजे आता आम्हाला मावळे समजू नका, इथं सगळेच बावळेत. राजे आता आम्हाला मावळे समजू नका, इथं सगळेच बावळेत. तुम्हाला केलंय देव आणि तुमची इथं देवळ आहेत. लाज वाटते म्हणून सांगतो पदरचं मी रेटत नाही. लाज वाटते म्हणून सांगतो पदरचं मी रेटत नाही. शिवाजी महाराजांची कोणाबरोबरी तुलना होतेच कशी. माझ्या बंडखोर मराठी मनाला पटत नाही. लोकशाहीचा पाईक मी शिवशाही समोर माथा टेकवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. शिवाजी राजे चला ना तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. शेवटी जाता जाता दीपक दादा वामन दादा कर्डक मागासवर्गीय समाजामध्ये जन्माला आलेले, त्यांनी हिंदू आणि मुस्लिम एकात्मता काय त्याच्यावरती एक कविता लिहिलेली आहे. ती कविता आपल्या समोर मांडतो मी. त्या कवितेला जोरदार टाळ्यांच्या ह्याच्यात प्रतिसाद द्यायचा बनवलं. टाळ्या वाजवा. शिवरायांच्या छायेखाली सर्वांनी टाळ्या वाजवा जोरदार.
शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वाद, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काळ्या राती तळपत होत विचारूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुसलमानाची सून, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, ते अशा नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान, जय जय शिवराया ओ जय जय शिवराया, बांधत होता मस्जिद थे अन तेथे मंदिर, अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिर, हो असाच माझा शिव होता माणुसकीची खान, याच्या नराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान, जय जय शिवराया जय जय शिवराया, वामन वाणी शिवरायांना करी तुम्ही वंदन, मला न आवडे जात पंथ अन धर्माचे बंधन, अशा शिवाच्या चरणी माझी सदैव झुकते मान, हो असाच माझा शिवबा होता माणुसकीची खान, जय जय शिवराया जय जय शिवराया, घेऊन आन झिजवून प्राण शौर्याने मराठे लढले, वाराशी वार करण्या प्रहार यशाचे शिखर ते चढले, त्या सह्याद्रीच्या कडे कपारी खणानल्या तलवारी, जिजाऊ माऊली लढाऊ जिजाऊ माऊली, हे जातीयतेशी लढताना ते मनुवादांशी झगडताना, ते माघारी ना फिरले कधी यशाचे शिखर ते चढताना, ते वीर कसे रणवीर कसे ते उदंड गौरवशाली, ते धीर कसे खंबीर कसे ते प्रचंड शक्तिशाली, त्या सह्याद्रीच्या कडे कपारी खणानल्या तलवारी, जाऊ माऊली लढाऊ जाऊ माऊली. धन्यवाद. ज्या ज्या मर्द मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जोरदार त्याच्या सर्वांचे धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद. या ठिकाणी सर्व जाता जाता आपल्या सर्वांना एक शेर सांगून जातो. कई बाकी है तो कई हार बाकी है, कई जीत बाकी है तो कई हार बाकी, जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, यहाँ से चला मंजिल की तरफ, ये तो सिर्फ एक पन्ना था, अब तो मेरी जिंदगी का पूरा किताब बाकी है. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने नक्कीच हा किताब पूर्ण होईल. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि एकदा आयोजकांसाठी कुलदीप भैया बोराडे, दीपक दादा बोराडे, संदीप भैया बोराडे यांनी एवढा चांगला कार्यक्रम घडवून आणला आणि मला या ठिकाणी आमंत्रित केलं. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद सर. त्यानंतर कुलदीप बोराडे यांना विनंती करून त्यांनी आभार प्रदर्शन करावे. अवघ्या 2 मिनिटात आभार प्रदर्शन होणार आहे. जय शिवराय सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीने अतिशय आगळ्या पद्धतीने पारंपरिक संस्कृती जपत मराठमोळे हलकी पद्धत, लेझिम पद्धत, ध्वज पद्धत अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन केल्याबद्दल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्व विभागांचे मनपूर्वक आभार. अध्यक्ष दीपक भैया बोराडे, संदीप बोराडे व सर्व कमिटीचे मनपूर्वक आभार. उपस्थित सर्व भक्तांचे आभारी. जय 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 शिवराय. सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने हा कार्यक्रम समाप्त जाहीर करतो. सेव करतो त्या या या इकडे शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष भैया बोराडे. आजचे व्याख्याते बाळासाहेब काळे पाटील.